नमस्कार. काय झालेत का वेपर्स बनवून? कसे झालेत? आम्ही बनवलो. तुम्ही बनवलात का? तर पूर्णपणे व्हिडिओ बनवला नसाल तर पूर्णपणे व्हिडिओ पाहून घ्या. सोपी रेसिपी आहे. बटाटा पूर्णपणे पाण्यात धुवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. साल ठेवल्यामुळे काळं दिसतं, त्यामुळे साल व्यवस्थितरित्या पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. साल काढल्यानंतर देखील बटाटा धुवून घ्यायचा आहे. ते खिसणीवर बटाटा चिप्स काढून घ्यायचे. चिप्स काढताना बोटं त्या ब्लेडला लागणार नाही त्याची काळजी घ्या. खूप त्रास होईल ब्लेडला लागलं तर. त्यामुळे आता पूर्णपणे आपण वेपर्स काढून घेतलो. ते एका पाण्यातच ठेवायचे, काळे पडणार नाही त्याची काळजी घ्यायची. रात्री जरी वेपर्स काढून ठेवला तरी चालतं, काळे पडणार नाहीत. तर आता आपण इकडे पाणी उकळी ठेवलं होतं, ते उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण वेपर्स टाकून घेऊ आणि 2 उकळ्या काढून घेऊ. कारण 2 उकळ्या म्हणजे जास्त शिजवलं तर त्याचं पूर्ण पीठ होऊन जातं आणि व्यवस्थित हाताला लागत नाही, तुकडे तुकडे होऊन जातात. म्हणून जास्त न शिजवता थोडं त्याची पिवळापणा जाऊ दे आणि तो शिजेल एवढाच शिजवायचा आहे. तर ते काढून घेऊ. काढल्यानंतर त्याच्यात तुरटी टाकलं नाही. तुरटी टाकलं तरी चिकटपणा येतो आणि वाळवायला खूप त्रास होतो. त्यामुळे तुरटी टाकलं नाही. व्यवस्थितरित्या 4 ते 5 वेळा बटाटा वेपर्स धुवून घेतलं तर काळा पडणारच नाही. तर पूर्णपणे साडी काढताना हलवून घ्यायचे. ते दोन्हीकडे धरून हलवल्यानंतर एका ठिकाणी व्यवस्थित गोळा होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तळून देखील पाहिला आहे. तुम्ही देखील करून पहा आणि कमेंट करायला विसरू